गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. काल आपण तापोळ्यामध्ये आलो होतो. आत्ता मी जलविश्व ह्या होमस्टेवरती आहे. खूप छान आहे, खूप मस्त आहे. या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे, तुम्ही कसं येणार, माझा एक्सपिरियन्स सांगणार आहे, मला टोटल कॉस्ट किती आला हे मी या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तुम्हाला. आणि सगळी काही माहिती देणार आहे ह्या स्टेबद्दलचे तुम्हाला. चला मग सुरू करूया. आपल्या हॅप्पी दादांची गाडी आणि आपली ॲव्हेंजर गाडी. म्हणजे आम्ही काल दुपारीच्या 1-2च्या आसपास आम्ही इथं आलो. इथं गाडी वगैरे लावली, आमच्या बॅगा वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर इथं लगेच बोर्ड आहे किंवा ह्या रोडवरून तुम्हाला असं आतमध्ये यायचं आहे. बाहेरच्या रोडवरच तिथं त्यांनी बोर्ड लावला आहे की जलविश्व ॲग्रो टुरिझम. त्यामुळे डाव्या साईडला तुम्ही तापोळाचा रोड सपत आला की डाव्या साईडला बघत यायचं, बोर्ड दिसतोय. तिथनं आत आला की इथं तुम्हाला हा मोठा बोर्ड दिसेल. मग आता ही आपली प्रॉपर्टी आहे. हॅप्पी दादा पण उठलेत, आवरून रेडी आहेत, तयार आहेत. हॅप्पी दादा, मग काय प्रॉपर्टीला दाखवायला चालू करायची? यस बॉस. लोकांनी सगळ्या म्हणजे विकेंड फर्स्ट क्लास झाला पाहिजे. प्रॉपर्टी दाखवूया चला. आता इथून लगेच स्टेअर्स आहेत, स्टेअर्सवरून जाऊया. इथं पण फुलं वगैरे त्यांनी व्यवस्थित लावून ठेवलेत. इथं आता हे बघा, ही रातराणीची फुलं आहेत. कुठली आहेत फुलं दादा? रातराणीचे फुलं आहेत, पण बघा व्हाईट पिंक. हां बरोबर, ही फुलं रातराणीची आहेत. ही काय तर मिरची हां जास्वंद मिरची टाईप असं काहीतरी फुलं आहे ती. अजून फुलले नाही ना? हां फुलले नाहीत बरोबर. चला चला आपण प्रॉपर्टीवर फोकस करू. इथून स्टेअर्सवर असं जायचं आहे आपल्याला. इथून असं खाली आला की हा थोडासा स्पेस मिळेल तुम्हाला. तर वॉश बेसिन आहे, येता येता तुम्ही हात वगैरे तुमचे धुवू शकताय. ओके. आता ह्या ज्या इथं रूम बघितला तुम्ही, तर इथं 1, 2, 3 रूम्स आहेत. या फॅमिली रूम्स आहेत. म्हणजे तुम्ही जर फॅमिलीसोबत येणार असाल तर ह्याच्यामध्ये कोणतीही तुम्ही रूम जे आहे तुम्ही बुक करू शकता. तुमच्या फॅमिलीसाठी बेस्ट राहील. आणि समोर हा असा म्हणजे त्यांनी ग्रिल वगैरे मारून घेतलं आहे. आणि खाली एक स्पेस आहे, तिथं आपण चाललो आहे आता, तिथं जाऊया. आणि तुमचे जे काही ओनर्स वगैरे आहेत, केअरटेकर वगैरे जे आहेत ते इथंच असतात, ऑलवेज इथंच असतात. तर त्यांना तुम्ही कधीही हाक मारू शकता. काही तुम्हाला जेवण, ब्रेकफास्ट, चहा वगैरे लागत असेल तर ते लगेच आणून देतात. ठीक आहे. तर आता आपण खाली आलो. आता इथं काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. इथं आहे झुला आहे. इथं बसू शकता. इथं आंब्याचं मोठंच्या मोठं झाड आहे. इथं झुला तुम्ही बसू शकता. त्याच्यानंतर इथं बघा, इथं टेबल आहे. इथं त्यांनी हे ठेवलं आहे, आपलं बॅडमिंटन ठेवलं आहे, रॅकेट्स आहेत. काल हॅप्पी दादा आणि आम्ही चांगलं मस्त खेळलो आहे. आणि तुम्ही इथं येऊन ह्या गोष्टी करू शकता, बॅडमिंटन वगैरे खेळू शकता. लहान लहान मांजरं पण आहे तिथं. चला. परत इथं त्यांनी कोंबड्यांची खुराडे वगैरे ठेवलेत. आणि हा आहे आपला पूर्ण डायनिंगचा स्पेस. ठीक आहे. तर इथं दाखवतो. इथं टेबल्स वगैरे त्यांनी असं लावून ठेवलेत मस्तपैकी. इथं ठेवले त्यांनी कॅरम खेळायला. जर तुम्हाला वेळ असेल, फ्री टाईम, तुम्ही फॅमिलीसोबत किंवा तुमच्या फ्रेंड्ससोबत इथं तुम्ही कॅरम खेळू शकता. आणि चेस पण ठेवलेला आहे. तुम्हाला म्हणजे चेसमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही चेस खेळू शकता. आणि रात्रीचा डिनर म्हणा, लंच म्हणा, ब्रेकफास्ट वगैरे त्यांनी ह्या ठिकाणीच तुम्हाला आणून देतात. आणि तुम्ही जे मागाल ते तुम्हाला करून देतील ऑन रिक्वेस्ट. पॅकेजमध्ये तर फक्त ब्रेकफास्ट, सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण आणि इव्हिनिंगचं स्नॅक ह्या गोष्टी इन्क्लूड असतात. पण माझ्या मते तुम्ही जर रिक्वेस्ट केला त्यांना की आम्हाला बाबा अशी अशी गोष्ट पाहिजे, तर ते आणून देतात. आणि जर त्यांना मासे वगैरे इथं बाजारात किंवा इथं बॅकवॉटरमध्ये त्यांना मिळाले तर ते सुद्धा त्यांनी सर्व करतात. हे इथलं कवर झालं आहे सगळं. हा डायनिंग टेबल. आता आपण ज्या रूममध्ये राहिलो आहे खाली तिथं जाऊया. चला तिथनं दाखवतो. आणि इथं जेवण करताना, इथं जेवण करताना हा तुम्हाला समोर असा सुपर व्ह्यू दिसेल. इथं बसून तुम्ही चहा वगैरे किंवा कांदा भजी वगैरे सगळं गोष्टी व्यवस्थित एक नंबर तुम्ही करू शकताय, बसू शकताय. चला हॅपी दादा, आपल्या रूम्स दाखवू त्यांना. चला.
ते काका आहेत, त्यांना सांगितलं आहे आम्ही. तर ते आता आम्हाला ब्रेकफास्ट वगैरे रेडी करून देत आहेत, कारण आता आम्ही इथलं जे कवर झालं की आम्ही निघणार आहोत दुसऱ्या लोकेशनला म्हणजे आम्ही जायचं ठरवलं आहे श्रीवर्धनला, कोकण साईडला. तर तो डिस्टन्स जो आहे तो ॲक्च्युली 170-180 किलोमीटर आहे इथून, आणि सगळा रोड असा घाटाचा असल्यामुळं आम्हाला लवकर निघायला लागणार आहे. त्यामुळे सांगितलं आहे मी त्यांना चहा वगैरे करून ठेवा. तर आता इथं खाली आलो आहे आपण, आणि इथं पण बघू शकताय, इथं पण झुला आहे. रात्रीचं कसं हिने लाईटिंग वगैरे इथं करून ठेवले झुल्यावर, त्यामुळं झुल्यावर कलरफुल होतं आहे. रात्रीचं जेवण करून निवांत तुम्ही इथं फोनवर बोलत बसू शकताय. इथं पण टेबल्स लावलेत त्यांनी. आणि इकडं आल्यानंतर त्याच्यानंतर इथं रूम्स आहेत, 1, 2, 3 ह्या रूम्स आहेत. आणि ह्याच्यापैकीच आपण एखादी रूम आता घेतलेली आहे. आणि रूम घेतले तर ती रूम पण मी तुम्हाला दाखवतो. तर त्याच्या आधी आणखी एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. जस्ट रूमच्या जस्ट खाली मी किती पायऱ्या उतरले खाली, 1, 2, 3, त्याच्या जस्ट खाली मस्तपैकी ज्यांना पोहायची आवड आहे, स्विमिंग टँकला जायची आवड आहे, ते बघू शकतायत हा सीन. स्विमिंग टँक आहे, बरोबर पॅरललला तुम्हाला तिकडचं पुढचं बॅकवॉटर पण दिसते. म्हणजे जरी तुम्ही स्विमिंग टँकमध्ये उतरून, तुम्हाला दाखवतो कट्टा, स्विमिंग टँकमध्ये उतरून तुम्ही जर इथं ह्याला धरून जर उभा राहिला आणि हा इकडचा व्ह्यू जरी तुम्ही बघत बसला तर एकदम खतरनाक व्ह्यू आहे. तर मी खाली उतरतो आणि हा असा व्ह्यू दाखवतो. हॅपी दादा तिथं आता स्विमिंग टँकमध्ये उतरायचा प्रयत्न करायलेत. ह्या साईडनं बघितला तर ही प्रॉपर्टी तुम्हाला अशी पूर्ण नॅचरल दिसेल. सगळी प्रॉपर्टी नेचर, पूर्ण नेचर. झाडं आहेत मस्तपैकी, नारळाची झाडं आहेत ही प्रॉपर्टीवर. आणि सकाळपासून मस्तपैकी चिमण्या वगैरे उडाल्यात, थवं वगैरे चिमण्यांचं मस्त दिसते. म्हणजे एकंदरीत काय बाबा, प्रॉपर्टी मस्त आहे, बेस्ट आहे. फ्रेंड्स आला, फॅमिली आला तर सगळ्यांना सुटेबल आहे ही. आणि त्याच्यानंतर कुणाला लॉनमध्ये बसायचं असेल खुर्ची वगैरे टाकून तर इथं वगैरे बसू शकताय तुम्ही. मी जे काल बोटिंग केलेलं तर तिथं तुम्हाला दिसते ती पॅडलवाली, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पॅडल पुढं ड्रायव्हर सीटला मारून ती बोट आत घेऊन शकताय. 2 ड्रायव्हर्स आहेत, म्हणजे तुम्हीच ड्रायव्हर. त्याच्यानंतर त्यांची डिझेलची पण आहे तिथं, पण ती तात्पुरती त्यांनी बंद केली. पण ऑन रिक्वेस्ट ते काहीतरी करून तुम्हाला घेऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर तिथं खाली मी तुम्हाला झूम करून दाखवतो. येस, खाली ज्या 2 छोट्या लहान बोटी दिसत आहेत तुम्हाला, तर त्या कायाकिंगच्या आहेत. त्याच 2 बोट घेऊन आम्ही आतमध्ये गेलेलो. इथे आतमध्ये गेलेलो. हा पूर्ण आम्ही हा कवर केलेला एरिया कायाकिंगमध्ये, आणि मस्त झाला कायाकिंग. आणि तुम्ही सीन बघू शकताय सनराईजचा, एकदम मस्त दिसतोय हा. ही पूर्ण म्हणजे व्ह्यू बघा. आता सध्या तरी पाणी थोडं कमी आहे, त्याच्यामुळे हा एरिया थोडा मोकळा पडतोय. तुम्ही फक्त इमॅजिन करा, जेव्हा पावसाळ्यामध्ये हा पूर्ण पाण्यानं एरिया भरत असेल, काय सीन दिसत असेल. माझ्या मते इथंपर्यंत जरी पाणी आलं असतं तर एकदम मस्त दिसत असणार आहे ते. तर हा एकंदरीत सगळा व्ह्यू आहे. तुम्हाला एक 360 फिरवून दाखवतो मी अँगल. आणि ही आपली प्रॉपर्टी. तर एकंदरीत ही गोष्ट आहे या प्रॉपर्टीची. म्हणजे कानाकोपरा सगळा आता तुम्हाला कळाला आहे. आता आपण जाऊया आपल्या रूममध्ये. तुम्हाला रूम दाखवतो, रूमचा हायजीन दाखवतो, आतल्या गोष्टी दाखवतो, बेड्स, कवर वगैरे. तिथं जाऊया आणि रूम वगैरे दाखवतो की किती पैसे लागले, काय बजेट झालं, आणि ओनर कोण आहेत त्यांचा नंबर वगैरे सगळं तुम्हाला देतो. हे आपण रूम बुक केल्या. इथे तुम्ही चप्पल्स, शूज वगैरे तुमचे काढू शकताय. आणि त्यांनी सेपरेट लॉक पण दिलेलं आम्हाला. तर ही आहे मित्रांनो रूम. ओके, तर ही रूम आहे. इथं छोटं टेबल आहे, मिरर वगैरे दिला आहे. आणि हा बेड आहे एकदम, म्हणजे आय गेस हा मोठाच्या मोठा बेड आहे का 2 जॉईंट केलेत, नाही, हा पूर्ण मोठा बेड आहे. ह्याच्यामध्ये
तिघंजणं आरामात झोपू शकतात. प्लस त्यांनी सेपरेट आणखी एक बेड दिला आहे आपल्याला, त्यामुळे स्पेस भरपूर आहे. स्पेसची काही आवश्यकता नाही, म्हणजे कमी पडेल वगैरे असं काही नाही. तर स्पेस भरपूर आहे या ठिकाणी, म्हणजे झोपायला वगैरे तुम्हाला काही अडचण होणार नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये ड्रॉवर्स वगैरे दिलेत तुम्हाला, हा मिरर वगैरे दिला आहे. आणि चला आता तुम्हाला वॉशरूम दाखवतो. तर वॉश बेसिन आहे, इथं मिरर वगैरे आहे आणि त्यांचा गिझर वगैरे इथं सगळ्या गोष्टी आहेत आणि वेस्टर्न टॉयलेट वगैरे आहे आणि बऱ्यापैकी सगळं सेट आहे, म्हणजे हायजीन आहे, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला इथं राहायला. तर एकंदरीत ह्या गोष्टी आहेत. आता आमच्या इथं बॅग आहेत आणि त्या बॅग आता आम्ही सगळ्या भरतो. म्हणजे काय, आमचे रायडिंग जॅकेट्स आणि गिअर्स जे आहेत ते वरती राहिले, ते आता आम्ही घालणार, वरती जाणार, चहा आणि पोहे करणार आणि निघायचं आहे आपल्याला. तर तिथं आता चहा मारत तुम्हाला सांगतो बजेटच्या गोष्टी. चला. तर मित्रांनो, याच क्षणाची आपण वाट बघत बसलेलो, त्यामुळं आम्ही तुम्हाला जास्त समोरचा एरिया दाखवला नव्हता. आत्ता सनराईज झाला आहे आणि हा समोरचा लुक आणि सीन बघा तुम्ही. हा आहे आपला सुंदरसा असा सनराईज तापोळ्यातला. रूम द्याल काय? तर थोडं आम्ही बार्गेनिंग केलं आणि 4,000ची जी रूम होती, म्हणजे तुम्ही मेक माय ट्रिप, गो BIBO हे सगळे हॉटेल्स जे आहेत ते तुम्हाला 4,000च्या दरम्यानच किंवा 4,500च्या दरम्यानच ह्या स्टेचा, हॉटेलचा दर दाखवतील. तिथून बुक करू नका, डायरेक्ट मी तुम्हाला त्यांचा नंबर डिस्प्ले करतो इथं, त्यांना डायरेक्ट कॉल लावा. तर आम्हाला हे बजेट भेटलं आहे दोघांच्यासाठी, पर पर्सन नाही तर दोघांच्यासाठी आम्हाला त्यांनी 3,500मध्ये हे सगळं सेट करून दिले. तर 3,500मध्ये या सगळ्या गोष्टी होतील आणि सकाळचं जेवण, संध्याकाळचं जेवण, इव्हिनिंग स्नॅक, मॉर्निंगचा ब्रेकफास्ट, चहा वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड राहील आणि कुठलाच दुसरा खर्च नाही. जर तुम्ही एखादी पाण्याची बॉटल वगैरे त्यांच्याकडून घेतली तर मे बी त्याचे चार्जेस तुम्हाला लागतील द्यायला. बाकी एकंदरीत बजेट हेच आहे. 3,500मध्ये तुमचा 1 नाईटचा स्टे होऊन जाईल आणि आता त्यांचा जो हॉटेलचा आऊट जो आहे चेकआउट, तर तो एक 10-10:30पर्यंत तुम्ही आरामात केला तरी चालेल. सनराईज उगवतो, सनराईज वगैरे बघून चहा नाश्ता करून अंघोळ पाणी करून तुम्ही 10पर्यंत आरामात निघू शकता. ठीक आहे. तर चला आता बॅग वगैरे घेऊया, नाश्ता चहा करूया आणि आपण आपल्या पुढच्या ट्रिपला निघूया. राईड मारूया आता आपण कोकणाकडे. तर चला.